रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक झाला। राज्यातील मुस्लिम समाज ठिकठिकाणी आता मोर्चे काढणार आहे। रामगिरी महाराजांना अटक करून कारवाई करण्याची मागणी आता मुस्लिम समाजाकडून केली जाते। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे आणि त्यामुळे आता राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्याचं कळत आहे। सर्व धर्म समभाव जपणारा असा जो कोणती असतो तो संत असतो। भगवे कपडे परिधान करणारा संत असू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात। भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा, एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही, तसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही। रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि असं चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। मुख्यमंत्री कोणाचं समर्थन करतात हे मला माहित नाही, पण दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचं समर्थन करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारं नाही। सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, समाजामध्ये एकता राहिली पाहिजे, दोन धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे। हे लोककल्याणकारी राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संविधानिक जबाबदारी आहे। संयमी मुख्यमंत्री असले पाहिजेत आणि त्यांनी दोन्ही समाजाला एकत्र केलं पाहिजे। त्यांनी आज बैठक बोलवायला पाहिजे की ठीक आहे, ते बोलले, ते चुकीचं बोलले असतील, आम्ही कारवाई करू, तुम्ही काही करू नका, शांत बसा, आमची जबाबदारी। FIR नोंदवल्यानंतर मी बाहेर आलो, त्यांचे धर्मगुरू आहेत ते सगळे बाहेर गेले, ते म्हणाले FIR झाले, तुम्ही आता घरी जा, ते घरी निघून गेले। आणि असं नाही आहे की तुम्ही असं वाक्य उच्चाराल तर म्हणजे तुमच्या मनात काय स्पष्ट होतं ना। विरोधकांकडे बघण्याची आवश्यकता किंवा त्यांच्या बोलण्याकडे बघण्याची आवश्यकता असं वाटत नाही। ज्या गोष्टी वाईट असतील त्याच्यावर नक्की पोलीस ठेवून लक्ष राहतील, पोलीस त्याच्यावर हस्तक्षेप करतील, परंतु एखाद्या प्रत्येक गोष्टीचं, घडलेल्या गोष्टीचं राजकारण कोणी करू नये ही माझी विनंती आहे। कुठल्याही संत महंत कोणी पण असेल, राजकीय लोक असेल, कार्यकर्ता असेल, त्यांनी महापुरुष आणि जे दैवरूप आहे, ईश्वर आहे, अल्लाह आहे, तर आपल्या स्वरूपात देव असेल, ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असेल, मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे, कोणी असेल, तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांची आहे। त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही। जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिणवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी आता मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे। राज्यातील मुस्लिम समाज आता ठिकठिकाणी मोर्चे देखील काढणार आहे। राजकीय पडसाद देखील त्यांच्या वक्तव्याचे उमटतात। अमोल कोल्हे आणि दादा भुसे यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। या दोन्ही प्रतिक्रिया आपण पाहूयात। माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कालचा जो दौरा होता तो पूर्वनियोजित दौरा होता, तर त्यांचं आमंत्रण हे आधीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं। एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत ही पण वस्तुस्थिती आहे, मग तिथे राहणारे पण हिंदू आहेत, बरोबर। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ते एक मर्यादित असलं पाहिजे। मी तर दोन्ही वक्तव्य ऐकली नाहीत, परंतु असं सांगण्यात आलं की भगवान विष्णूंवर पण त्यांनी काय वक्तव्य केली। माझी सर्व समाजांना हीच कळकळीची विनंती, कोणताही धर्म हा मानवतेच्या पायावर आधारित आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं होऊ नयेत आणि अशा पद्धतीच्या विधानांनी कोणीही डोक्यात राग घालून सामाजिक शांतता ही बिघडू देऊ नये आणि जे कोणी अशा पद्धतीनं निवडणुकांची राजकीय पोळी भाजण्यासाठी जर कोणी हे करत असेल तर नक्कीच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठणकावून सांगायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।